ठीक आहे. वारे भारतातील की जगातील आहे की नाही, जागतिक स्तरावरचे जे काही वारे असतात, जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये किंवा अगोदरच्या याच्यात पाहिलेलंच आहे लेक्चरमध्ये, जागतिक स्तरावर वाऱ्याचे पट्टे कसे निर्माण होतात, दाब कसा असतो, तापमान कसं असते, तापमान कुठे जास्त असते कुठे कमी असते, त्याच्यानुसार मग दाब ठरते आणि दाबानुसार मग वाऱ्यांचे दिशा ठरतात. बरोबर आहे की नाही. मग आपण पाहिलं होतं विषुववृत्त 0 डिग्री, हे इथे दिसू आलं, हे विषुववृत्त आहे. किती डिग्री? 0 डिग्री रेखा. अक्षवृत्त 0 डिग्री अक्षवृत्त आहे, विषुववृत्त. ठीक आहे. आपण त्याच्या पुढे गेलो तर 23.5 आहे की 26.5 आहे रे? नक्की 30च का लिहिले जाते? 23.5 काऊन नाही लिहिले जात? 30 का? 23.5 मध्ये 30 का? 23.5 काऊन नाही? 30 म्हणजे अर्धा होते काय? गणितीय भाषेत आपण विचार केला तर नाही होत ना. का लिहितात 30? वेळ 60 सेकंद, सेकंदाचं होते, अर्धे सेकंद होते, सेकंद पाहिजा सेकंद. ओके, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे गेलो आपण तर 67 पर्यंत जवळपास. इकडे कोणचं ध्रुव? बरोबर आहे. हे होय कर्कवृत्त आणि हे काय होय? उपध्रुव. हे काय आहे? विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5 अंशाच्या जवळपास कोणचा आहे? कर्कवृत्त आहे. त्याच्यावरती कोणचा आहे? अंशावर काय? दक्षिणेकडे विषुववृत्ताच्या 23.5 वर मकर वृत्त आहे, पण त्याच्या खाली काय आहे अजून? काही तर असेल. काहीच नाही. काय आहे हे? काय होईल? ही रेषा दिसलेली आहे काय याच्या खालची? हे समज हे होय काय? हे काय होईल मग? हे कर्कवृत्त, हे विषुववृत्त, हे मकरवृत्त. बाबूरे पाहिजे रे. मकर रासवाले आणि कर्क रासवाले, कन्या कर्क कुंभ कोणाचे आहे पाहिजे. लक्षात ठेवाय. हे विषुववृत्त, विषुववृत्ताच्या उत्तरेकडे असते कर्कवृत्त आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे असते मकरवृत्त. हे तर दोन गोष्टी क्लिअर केल्या ना आपण. पण आता हे याच्या पलीकडचं काय होईल? हे उत्तर ध्रुव पाहिजा. काहीतरी असेलच नाही. 67 काय आहे? काय असेल पाहिजे? नाही रे, आपल्याला तापमान, पर्जन्य, दाब काहीच पाहिजे नाही. आपल्याला पाहिजे अक्षवृत्त. हे अक्षवृत्त होय, विषुववृत्त होय म्हणजेच अक्षवृत्त होय. हे अक्षवृत्त होय. आडवे पसरलेले असतात त्यांना अक्षवृत्त म्हणतात. बरोबर. हे अक्षवृत्त होय, पण याला म्हणतात काय? हे 67 आहे. किती वर आहे? म्हणजे 3 भाग तर पृथ्वीचे असे झालेच पाहिजे ना. विषुववृत्त, कर्कवृत्त आणि हे 67. परत इकडे मकरवृत्त, परत 67. काय काय असावं? नाही उपध्रुवीय काही पण नाही. काय असावं? नाही ते समजलं नाही तर बाकी गोष्टी समजणार नाहीत ना. बरोबर आहे की नाही? ते समजलं नाही आपल्याला तर बाकी कुठल्याच गोष्टी समजत नाही. 67 काय? बरं, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव माहिती आहे का तुम्हाला? कुठे आहे ते? हे एकदम पॉइंटवर आले. हे बघ, आणि इकडलं असेल ते पॉइंटवर आलं तेच. बरं, आर्टिक वृत्त, अंटार्क्टिका वृत्त असं काही आहे काय?
बरं अंटार्क्टिका खंड माहिती आहे तुम्हाला? आहे काय आर्टिक खंड? हो म्हणत आहे ना, आहे. आपण 21, 20, 22 वर्षाचे उरवलं, आपल्याला ते माहिती आहे. आज काय आहे माहित आहे, सांगू नका. सगळ्याच माहिती आहे, टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर आहे की नाही? मग पाहिजा बरोबर. बरं तो बाजूचा आहे, तो नंतरचा विषय, त्याचा आपल्याला काही घेणं नाही. आपण पाहतो विषुववृत्ताच्या 5 इकडे आणि 5 इकडे जवळपास असा जो भाग आहे, हा कोणत्या दाबाचा पट्टा? कमी दाबाचा पट्टा आणि जास्त तापमानाचा. बरोबर आहे, कमी दाब आणि कारण थेट सूर्याची किरण इथे पडतात. बरोबर आहे. इथून इथपर्यंत जात असताना 23.5 पर्यंत जवळपास कर्कवृत्त आणि मकरवृत्तापर्यंत हे कसे पडले हे लक्षात ठेवता. का बरं 23.5 वरच येऊन थांबले? का मकरवृत्त कर्कवृत्त म्हटलं जाते त्यांना, हे लक्षात ठेवता. समजलं पाहिजे की येतेच का 24.5 वर काऊन निघाले थोडेसे, काय कारण? कारण हा जो भाग आहे याच्यावर सूर्याची किरण लंबरूप पडतात. शब्दाकडे लक्ष असलं पाहिजे. कसे पडतात? तिरपे नाही. कसे पडतात? लंबरूप. वाक्य येतील सरळ सरळ पेपर मध्ये, आणि चुक्की बरोबर हेच विचारलं जाईल सरळ सरळ. कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान, हे कर्कवृत्त आणि हे मकरवृत्त या दरम्यान सूर्याची किरण जे आहे ते लंबरूप पडतात. कसे पडतात? पाहिजे, तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. कर्कवृत्ताच्या पलीकडे उत्तरेकडे, मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे सूर्याची किरण तिरपी पडतात. कशी पडतात? पाहिजे रे बा. विषुववृत्तावर 5 अंश उत्तरेकडे, 5 अंश दक्षिणेकडे सूर्याची किरण थेट पडतात. मकरवृत्त आणि कर्कवृत्त यांच्या दरम्यान किंवा 1 पर्यंत सूर्याची किरण लंबरूप पडतात. कशी पडतात? लंबरूप पडतात. आणि त्याच्या उत्तरेकडे आणि त्याच्या दक्षिणेकडे, म्हणजे कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे, कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे सूर्यकिरणे ही तिरपी पडतात. कशी पडतात? तिरपी पडतात. थेट पडतात, म्हणजे इथे उष्णता जास्त असेल, इथे थोडी लंबरूप पडते म्हणजे थोडी उष्णता कमी असेल. याच्याकडे गेल्यानंतर डायरेक्ट तिरपीच पडतात, म्हणून उष्णता सर्वात कमी असेल. तिरपी पडणे म्हणजे काय? तिरपी पडणे म्हणजे काय? सूर्याची किरण हे एकमेकांना नेहमी समांतर असतात, एका ठिकाणाहून निघत नाही तशा रेसने. तुम्हाला वाटत असेल आपल्याला सूर्य उंचात दिसते त्यातून अशा रेस वेगवेगळ्या झाल्या, तसं नाहीये. सूर्य पृथ्वीपेक्षा मोठाच आहे. एक्झॅक्ट क्षेत्रफळाचा जर विचार केला तर सूर्य पृथ्वीपेक्षा मोठाच. लक्षात येतं काय म्हणतो मी तुम्हाला? लक्षात ठेवा. सूर्याची किरण असे एका ठिकाणी समकेंद्री नसतात. सूर्याची किरणे समकेंद्री नाही आहे. जसं हे प्रोजेक्टर आहे, ते एवढ्याशा भागातून पूर्णचे एवढं सर्व दिसत आहे, कारण ते जे किरण आहे, रेज जे आहे ते समकेंद्रीय आहे. ते एका केंद्रातून निघून वेगवेगळ्या ठिकाणी येत आहे. सूर्याचं तसं नाही. सूर्याचे जेवढ्याही रेज आपल्यापर्यंत पृथ्वीवर येतात ते सर्वचे सर्व एकमेकांना समांतर असतात, समकेंद्री नसतात. हे लक्षात ठेवायचं. ते समकेंद्री नसतात, हे लक्षात ठेवायचं. लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? आता जेव्हा हे किरण तिथे त्या ठिकाणी जर आपण गेलो, त्या प्रोजेक्टरच्या जवळ एकदम मुखाजवळ जर गेलो, त्या छिद्राजवळ जर गेलो, ते किरण दाट आहेत. काय आहे? जसे जसे ते इकडे पडतात तसे तसे ते काय उराले? मोकळे उराले, विरळ उराले. बरोबर आहे की नाही? तेथे जर आपण गेलो, बोट ठेवून पाहायचं, थोड्या वेळासाठी चटका लागते की नाही. आणि मी इथे 3-3 तास शिकवतो तुम्हाला प्रोजेक्टरच्या समोर, मला काय होते? काय जैलो गेलो काय? नाही ना. तेच जसे जसे किरण विरळ होत जातील, तिरपे पडत जातील. आता हे किरण तेथे थेट आहेत आणि ते असे काय उराले? आता तिरपे होत चालले, म्हणजे त्याची उष्णता काय उरली? तसंच सूर्याचं आहे. येथे सूर्याची किरण तिरपे होत चालली आहेत, म्हणून येथे उष्णता काय असेल? कमी असेल. कारण की त्याचे रेज आहेत त्या काय उराल्या? विरळ उराल्या, दूर दूर उराल्या, त्याचं अंतर वाढून राहिलं, म्हणून इकडे उष्णता कमी पडते. इथे थेट पडतात, विरळ होत नाही, म्हणून इथे उष्णता पाहिजे. लक्षात येतं काय म्हणतो मी तुम्हाला? आणि हा जो भाग असते कर्कवृत्त आणि मकरवृत्ताचा जो भाग असते ते उत्तरायण आणि दक्षिणायनुसार ठरते, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात येतं काय? मग ते तापमान असं ठरते, तापमान ठरल्यानंतर दाब ठरते. बरोबर आहे की? जास्त तापमान असेल तर दाब कमी, कमी तापमान असेल तर दाब
जास्त. मग या दोन्ही भागावर उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव दोन्ही भागावर सूर्याची किरण तिरपी पडतात. कर्कवृत्त मकरवृत्त या दोन्ही भागावर सूर्याची किरण लंबरूप पडतात आणि विषुववृत्ताच्या 5 अंश उत्तरेकडे 5 अंश दक्षिणेकडे सूर्यकिरणे थेट पडतात. म्हणजे येथे जास्त तापमान असेल, येथे त्याच्यापेक्षा थोडं कमी तापमान असेल आणि येथे त्याच्यापेक्षा सर्वातच कमी तापमान असेल, तापमानच नसेल, तापमानच नाही. लक्षात आहे. या कारणाने काय होते ते इथे दिवस आणि रात्रीचा कालावधी 6 महिन्याचा असतो मित्रांनो. किती महिन्याचा असते? 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस. उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर जर तुम्ही गेले तर 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस एवढा कालावधी असू शकते, कमी जास्त. आपल्या इथे तर 12-12च आहे. का? सूर्याची किरण थेट पडतात ह्या भागात कर्कवृत्त आणि मकरवृत्त. बिकॉज भारतातून काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेला आहे. म्हणजे आपण कर्कवृत्ताच्या जवळपास आहोत. म्हणजे आपल्यावर जेवढे काही सूर्याची किरण पडू राहिले ते लंबरूप पडू राहिले. बरोबर आहे की आपण विषुववृत्तावर नाहीच आहोत, काही प्रॉब्लेमच नाही. आपण जर विषुववृत्तावर असतो, आपण येथे जर असतो तर काय झालं असतं? इथे तापमान जास्त असतं, मोठ्या प्रमाणात असतं. म्हणजे हवेचा दाब कमी असता, नेहमीसाठी कमीच असता. नेहमीसाठी काय असतात? थोडा प्रमाणात किंचित कमी जास्त झाला असता, परंतु तो सारखाच असतो, जवळपास क्लोजली ऑलमोस्ट सारखाच. बरोबर आहे की नाही? दाब कमी असता म्हणजे काय झालं असतं? लक्षात येत आहे काय म्हटलं मी तुम्हाला? लक्षात येत आहे? पाहायचा बरोबर. विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त आणि उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. बरोबर आहे. किरण कशा पडतात ते लक्षात. आता इथे तापमान जास्त असतं, आपण विषुववृत्तावर असतो तो काय झालं असतं? पाहायचा बरोबर. संभाव्यता शक्यता दर्शवल्या जाते. पाहिला आपण जर विषुववृत्तावर असतो, कारण याच्या अगोदर आपण काही कालावधी अगोदर काही वर्षा अगोदर भारत हा दक्षिण गोलार्धात होता. कुठं होता? दक्षिण गोलार्धात होता, उत्तर गोलार्धात नव्हता. म्हणजे तेव्हा काय सिच्युएशन असेल पाहिजा. कशा प्रकारे भारताची सिच्युएशन बदलत चालली. भारत हा धन संपूर्ण किंवा धनधान्याने परिपूर्ण असा देश होता तेव्हा. बरोबर आहे की? असं म्हटलं जात होतं की भारतातून सोन्याचा धूर निघते. कारण काय असावं? त्या काळाचं कारण काय असावं? आपण कुठे होतो? दक्षिण भागात होतो. कुठे होतो? दक्षिण भागात होतो. आपण विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात आलो. कुठे आलो? सध्या आपण कुठे आहोत? उत्तर गोलार्धात. कुठे आहोत? मग त्यावेळेस काय सिच्युएशन असेल? आपण जर विषुववृत्तावर आलो असेल तर त्यावेळेस तिथे तापमान सर्वात जास्त असेल. तापमान सर्वात जास्त असेल म्हणजे दाब कमी असेल. म्हणजे वाऱ्याचा वेग इकडे असेल आपल्याकडे की वाऱ्याचा वेग दुसरीकडे असेल? कमी दाबाकडे. नक्की वाऱ्याचा वेग कमी दाबाकडे. पाहिजे वाऱ्याचा वेग कमी दाबाकडे असते. म्हणजे आपले जे वारे वाहत असतील मोठ्या प्रमाणात वारे वाहत असतील. मोठ्या प्रमाणात वारे वाहत असतील म्हणजे आता पावसाचंही मोठं प्रमाण असेल. लक्षात येतं काय म्हणतो? पावसाचंही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असेल आणि योग्य पाऊस पडत असेल. ज्यावेळेस पाऊस पाहिजे त्यावेळेस पाऊस पडत असेल. तेव्हापासून भारत कृषी प्रधान देश आहे. तेव्हापासून भारत धनसंपन्न देश आहे. हे कारण होतं. आपण जसं जसं आता उत्तरेकडे चाललो तसं तसं पावसाचं प्रमाण कमी होत जाईल. तसं तसं निसर्ग तापमान वाढत जाईल. वेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी होत जातील. काही वर्षाने हजारो पुढील 500,000 वर्षांना काय होत जाईल? भारत इकडे कर्कवृत्ताच्या इकडे जाईल. मग भारत वाळवंट होऊन जाईल. पूर्ण काय होऊन जाईल? कारण पाऊसच नाही, वारेच नाही, टेन्शनच नाही. समजून आलं काय? कसं कसं भारताची स्थिती परिस्थिती कशी बदलत गेली हे याच्यावर सर्व डिपेंड आहे. भारत अगोदर कसा होता आता कसा आहे याच्यावर हे लक्षातच ठेवायचं. स्थान कसं बदलू राहिलं हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. मग आता इथे काय? जास्त तापमानात पट्टा कमी झाला.
ओके, पाय झाले भाऊ, बरोबर पाहिलं. आता इथे कमी दाब आहे आणि आपण पाहिलं लगेच या पट्ट्यावर जेव्हा आपण येतो कर्कवृत्ताच्या जवळपास किती अंश, 25 ते 35च्या दरम्यान, 25 अंश ते 35 अंशाच्या दरम्यान जवळपास एक पट्टा निर्माण झाला. कोणचा पट्टा? कमी दाबाचा की जास्त दाबाचा? हा कमी दाबाचा पट्टा होय. हा कोणत्या दाबाचा असेल? जास्त दाबाचा असेल. कधी वाय का? कारण कमी दाबाचा पट्टा आहे म्हणजे इथे हवा हलकी असेल की भारी असेल? कमी दाबाचा पट्टा हलकी असेल. आता इथे हवा हलकी झाली, पाहिजे रे भाऊ, लक्ष ठेव रे. इथे हवा हलकी झाली. आता हलकी झाल्यानंतर हवा कुठे जाते? वरती जाते. येथून हवा विषुववृत्तावरून वरती चालली, हलकी झाल्यानंतर हवा कुठे चालली? वरती जाते. कुठे जाते? आभाळात. आभाळात गेल्यानंतर ती हवा थंड होते. परत काय होते? जेवढे पृथ्वीवरचे वायू धुळीकण असतात ते सगळे तिथे एकत्र येतात. परत ती हवा भारी होते. काय होते? भारी होते. भारी झाल्यामुळे ती जी हवा आहे ती असा प्रवास करून परत खाली उतरते. हवा इथे हलकी असते, ती वरती जाते, परत वरती जाऊन ती भारी होते. भारी होऊन परत इथपर्यंत येते, येथे उतरते. येथे हवा भारी होते म्हणजे हवा भारी होणे म्हणजे दाब वाढणे. दाब म्हणून येते जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला. वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिने. कारण येथे काय उरलं? कमी दाबाचा. येथे डायरेक्ट जास्त दाबाचा. असं व्हायला नाही पाहिजे ना. कमी दाबाचा डायरेक्ट जास्त दाबाचा, बरोबर? असं व्हायला पाहिजे काय? नाही. त्याचं कारण का झालं ते असं. येथे हवा हलकी होते, विषुववृत्तावर हलकी होते, हलकी होऊन वरती जाते. वरती गेल्यानंतर तिला थंड हवा भेटते, थंडी भेटते, थंडी हवा भेटते. काही वायू असतील, काही घटक असतील जे त्याच्यामध्ये मिक्स होतात. ती हवा परत भारी होते. परत भारी झाली तर ते खाली येणारच आहे. कुठली गोष्ट भारी असली ती खाली येणारच आहे, बरोबर आहे? मग ती भारी होऊन कर्कवृत्ताच्या 25 ते 35चा जो दरम्यानचा पट्टा आहे, 25 अंश आणि 35 अंशाच्या दरम्यानचा जो पट्टा आहे, तिथे ती हवा परत उतरते खाली. म्हणून तिथे हवेचा दाब वाढतो. हवेचा दाब काय होते? वाढतो, जास्त. इथे हवेचा दाब जास्त. त्याच्या पलीकडे जाऊन आपण पाहिलं तर 55 ते 65 आणखी एक पट्टा निर्माण होते. 55 अंश ते 65 अंश. आता ही हवा इथे काय आहे? जास्त दाबाची. कुठल्या दाबाची? जास्त दाबाची. म्हणजे तापमान कमी, बरोबर आहे काय? आता हे विरळ होणार आहे काय? तापमान जर तिला भेटलं नाही तर इथे पाऊस पडेल काय? तापमान भेटलं नाही तर पाऊस पडत नसते. अबुरे, बर्फ आहे, बर्फ समजते का तुम्हाला? बर्फ फ्रीज मध्ये ठेवा, बर्फ जा, परत त्याला फ्रीज मध्ये ठेवा, पाणी होते का त्याचं? त्याला बाहेर काढलं तर पाणी होते. का? त्याला उष्णता पाहिजे असते ना. एखादी गोष्ट पाण्यात रूपांतर होण्यासाठी त्याला उष्णता पाहिजे असते. इकडे एक भारी झाले, वारे भारी झाले, परंतु इकडे उष्णताच नाही, कमी उष्णता आहे. म्हणजे इथे पाणी पडणार आहे काय? नाही. मग हे वारे काय करतात? कालच सांगितलं मी तुम्हाला, निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करते की पॉझिटिव्ह निगेटिव्हला अट्रॅक्ट करते? पॉझिटिव्ह निगेटिव्हला अट्रॅक्ट करते भाऊ. की निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करते? निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करते, बरोबर आहे की नाही? आता हे जे आहे तिथले हे काय आहे? पॉझिटिव्ह आहे. हे काय आहे? हे निगेटिव्ह याला अट्रॅक्ट करेल की नाही? हे वारे म्हणून इकडे दिशा बदलतात. हे वारे इकडे दिशा बदलतात. इकडे दिशा बदलल्यानंतर इकडे यायला मग उष्णता भेटू लागते, थोड्याफार प्रमाणात उष्णता भेटू लागते. आणि येथे पाऊस देतात. येथे पाऊस देऊन ते वारे परत रिकामे होतात, परत हलके होतात, परत काय होतात? हलके होतात. आता जसं जसं आपण वरती जाऊ, पृथ्वी गोल आहे म्हणजे ही जी जागा आहे हे काय होत चालली? कमी होत चालली. वरची जी पृथ्वीवरची जागा आहे काय होत चालली? कमी होत चालली. कमी होत चालली म्हणजे आता जेवढा काही पसार आहे त्या हवेचं जे काही व्याप आहे तो इकडे दाटत जाईल. दाटत जाईल म्हणजे काय होते? तर पृथ्वीचं जे काही अंतरंग आहे, पृथ्वीचं जे कवच आहे त्याच्यातून मग हवा बाहेर निघायला सुरुवात, किंवा मग तेच हवा इकडे आल्यानंतर अशी टर्न होईल. इकडून येणारी हवा अशी टर्न होईल, त्याच हवा परत टर्न होतात. त्याच हवा काय होतात?
टर्न होतात आणि ते जे चक्र आहे परत इथे आल्यानंतर उष्णता भेटते, इथे पाऊस देतील, परत पाऊस दिल्यानंतर हलक्या होतील, हलके झाले की वरती जातील, वरती गेले की वरतून परत मग इकडे हवा भेटली की परत खाली येतील. लक्षात येत आहे? फायदा बरोबर काय म्हणतो. ठीक आहे, येथे उष्णता असते मोठ्या प्रमाणात, म्हणून येथे कमी दाबाचं. हे कसं बदलते पाहिजे, त्यानंतर मग हे कसं बदलते पाहिजे आणि येथे कसं बदलते ते पाहिजे. आता इकडे आल्यानंतर ते वाऱ्याला उष्णता भेटतच नाही, पहिली महत्वाची गोष्ट. त्याच्यात बाष्प धारण झाला, भारी झाली तरी काही होणार, काही घेणदेणच नाही. म्हणून इकडे बर्फाच्छादित प्रदेश आहे. बर्फ का, ते वारे जे आहे ते इकडे जाऊन गोठतात ना, ते वारे इकडे जाऊन गोठतात, त्याला उष्णताच भेटत नाही, पाण्यात रूपांतर होईल काय नाही. म्हणून इकडे बर्फाच्छादित भाग आहे. दोन्ही ध्रुवावर काय आहे, बर्फाच्छादित भाग आहे. आपण जसं जसं उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येतो तसं तसं बर्फाच्छादित भाग कमी होत जातो. कारण तेच पाहायचा बरोबर, बर्फाच्छादित भाग का आहे. इकडे जर यांना उष्णता भेटली असती, सूर्याची किरण जर इथे तिरपी पडली नसती, थेट पडली नसती, तर मग इथे बर्फाच्छादित भागच नसता, बर्फाच्छादित भागच नसतो. लक्षात येत आहे? पावसाचं तर घेणं देणंच नाही. मग दूरपर्यंत पावसाचं घेणं देणं नाही. त्या ढगांले, त्या वाऱ्यांना जर हवाच भेटत नसेल, उष्णता भेटत नसेल, तर पावसाचं रूपांतर कसं काय होईल? नाही. मग तेच वारे इथे येतात, परत इथे पाऊस देतात, मग इथे हलके होतात, परत वरती जातात, वरतून परत भारी होऊन खाली येतात, इथे येतात, इथून मग परत हलके होतात, परत हलके, इथे मग इथून मग इकडे प्रवास करतात या साईडला, इथे येऊन परत खाली होतात. याच्या दरम्यान इथे नाही होत, या कर्कवृत्ताच्या वरती नाही होत. हा जो काही 25-35च्या दरम्यानचा पट्टा आहे तिथे नाही होत, त्याच्या खाली, त्याच्या हा 25-35च्या दरम्यानचा जो पट्टा आहे पूर्णचा पूर्ण, याच भागात मोठ्या प्रमाणात तुम्हाला वाळवंट आढळून येतील. या भागातच वाळवंट आढळून येतील. पाहिजे रे, हे आपलं राजस्थानले वाळवंट नाही, हे इथे चीन मध्ये आहे. कोणचं वाळवंट? कोबीचं वाळवंट माहिती आहे तुम्हाला? कोबी, हे सहारा होय, हे कोबी होय. इकडे अमेरिकेमध्ये वाळवंट तुम्हाला आढळून येईल, आफ्रिकेमध्ये वाळवंट आढळून येईल. वाळवंटीय प्रदेश या भागात आहे. कोणत्या भागात आहे? जिथे पाऊस पडत पाहिजे, बरोबर पद्धतशीर पाहिजे. ठीक आहे. आता आपण पाहिले होते पट्टे, जे वाऱ्यांचे पट्टे, जे दाबाचे पट्टे आहेत, आणि दाबाच्या आजूबाजूला पट्ट्याच्या आजूबाजूला वाऱ्यांचे पट्टे आहेत. बरोबर आहे की नाही? वरचा कमी दाबाचा पट्टा आहे, उत्तर ध्रुवीय कमी दाबाचा पट्टा. त्याच्या खाली आला तो कोणता पट्टा? इथे जास्त दाबाचा, परत इथे कमी दाबाचा, परत इथे. बरोबर आहे. या जास्त दाबाच्या कमी दाबाच्या दरम्यान कोणता पट्टा? वाऱ्याचा. कोणचे वारे? पूर्वीय की पश्चिमी? पश्चिमी वारे नक्की. म्हणजे असे वाहतात काय की असे वाहतात? पश्चिमी आहे म्हणजे याकडून आले पाहिजे, संपला विषय. बरोबर आहे की नाही? या दिशेकडून आले पाहिजे, हे असेच असले पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि येथे काय? कमी दाबाचा पट्टा आहे, येथे जास्त दाबाचा पट्टा आहे. म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाढतील, म्हणजे असे वाहतात. बरोबर. या साईडला हे, बरोबर, हे 25 वारे होते. त्यानंतर इथे आपण या 25 आणि 35 ला सोडून दिलं, त्याच्या पलीकडे कोणते वारे वाहतात? म्हणजे असे काय? असे की असे की असे? या दिशेकडून या दिशेकडेच वाहणार आहे, म्हणजे हे असा पाहिजे. बरोबर आहे, किंवा असा पाहिजे. पण वरती जातात की खाली जातात? इथे कोणता पट्टा कमी दाबाचा की जास्त दाबाचा? जास्त दाबाचा आहे, म्हणजे इकडे कोणता आहे? कमी दाबाचा आहे, म्हणजे इकडून इकडेच वाढले पाहिजे. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. याकडून समजलंच पाहिजे. ठीक आहे. येथे परत प्रदेश आहे कोणत्या दाबाचा? कमी दाबाचा. जास्त दाबाचा कमी दाब? हा कमी दाबाचा. हा मग तेच तर आहे, उलट करून राहिले तुम्ही सगळं. विषुववृत्तावर पट्टा कमी दाबाचा, येथे कमी दाबाकडून जास्त दाबाकडे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, जास्त कडून कमीकडे, म्हणजे हेच बरोबर दिशा आहे. जास्त कडून
हे कमी होईल. आता इथे जास्त दाबाचा प्रोब, सरळच आहे ना. जास्त दाब उष्णता कमी, कमी दाब उष्णता जास्त, परत जास्त दाब उष्णता कमी, परत उष्णता जास्त दाब कमी. तेच आहे. आणि वारे कमी दाबाकडून जास्त दाबाकडे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. आणि हे जे वारे आहेत हे सरळ वारे, हे पूर्वीय वारे, हे पश्चिमी वारे. जशी हे सिच्युएशन आहे तशीच खाली सिच्युएशन आहे. कुठे आहे? खाली हे सिच्युएशन. लक्षात ठेवा. ठीक आहे, पाहिजे. आता हे जे वारे आहेत हे पश्चिमी म्हणतात, हे पूर्वीय म्हणतात, तर मग असे कहाणी आहे किंवा मग डायरेक्ट अशी कहाणी आहे. हे असे कहाणी आहे डायरेक्ट किंवा मग अशी कहाणी आहे. काय कारण? कारण काय असावं? हे ॲरो तिरपेच का दाखवले जातात? म्हणजे आपण एक्झॅक्ट जर दिशा घेतली यांची जर दिशा घेतली, आपण या पश्चिमी वाऱ्यांची जर, या पूर्वीय वाऱ्यांची जर दिशा घेतली, तर कोणीकडून कोणीकडे आहे बाबा? एक्झॅक्ट दिशा आग्नेयकडून वायव्येकडे आहे. बरोबर आहे. मग हे तिरपे होऊ का राहिले? कारण काय? काहून तिरपे होऊ राहिले बा? कारण काय असावं? दोन संकल्पना. बरोबर आहे की नाही? परिवलन आणि व्हॉट इज द डिफरंट ऑफ परिवलन अँड परिभ्रमण? परिवलन म्हणजे काय आणि परिभ्रमण म्हणजे काय ते समजलं तर पुढचं समज. डायरेक्ट वाक्य येतं. वारे हे पृथ्वीवर 45 डिग्री अंश कोणात का कलटलेले असतात असा प्रश्न येईल. 45 मध्ये कलटलेले आहेत नाही, सरळ घेतलं असतं 90 असतं. हे असे तिरपे झाले ना 45 मध्ये, आहे की नाही? 45 मध्ये झाले की नाही? वाय का? परिवलन गती म्हणजे कोणती गती? परिवलन म्हणजे काय? तर पृथ्वी स्वतः भोवती फिरते ते होय परिवलन. स्वतः भोवती फिरते का पृथ्वी? हो की नाही? गोल गोल फिरत असते की पृथ्वी. आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला म्हणतात परिभ्रमण. परिवलन स्वतः भोवती फिरते, परिभ्रमण सूर्याभोवती. बरोबर आहे की नाही? पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे काही होणार नाही. पण स्टेबल राहून जर फिरत असेल अशी जी अशीच पाहिजे, हे हालत नाही आहे पृथ्वी. पृथ्वी सूर्याच्या भोवती अशी जी अशीच फिरत आहे, पृथ्वी हालत नाही. पण आता काय उरलं? पृथ्वी या सूर्याभोवती फिरू राहिली, स्वतः फिरू राहिली, स्वतः फिरू राहिली. हे जे परिवलन गती आहे, या परिवलन गतीमुळे काय होते? हे वारे 45 अंशात पडलेले असतात. वाऱ्याची दिशा अशी आहे. आता पृथ्वी गोल फिरू राहिली, काय होऊ राहिली? आपण माहिती आहे का तुम्हाला समकेंद्री बल माहिती आहे का तुम्हाला? समजते का समकेंद्री बल? समकेंद्री बल समजते काय? नाही समजत काय? फुगडी खेळत असता का? फुगडी, हो हो फुगडी. तिरपे होता का तुम्ही हात पकडून असे असे काऊन नाही? सरळ एकदम असे असे काऊन नाही? सरळ राहून काऊन नाही फुगडी खेळल्या? अशी एकदम अशी होते काय? नाही, ते बल समकेंद्रीय असते, दोघांचे बल एका ठिकाणी असते ना, आपण तिरपे होतो. आपण काय होतो? तसंच आहे समकेंद्री बलाचं आहे. समकेंद्री बल समजत आहे काय? समकेंद्री बल म्हणजे एक बल हे एका ठिकाणी केंद्रित झालेलं असते आणि त्यापासून आजूबाजूच्या गोष्टी केंद्रित झालेल्या असतात किंवा अट्रॅक्ट झालेल्या असतात. आणि त्या गोष्टी वेगामुळे काय होतात? आता एखादी गोष्ट अशी फिरत आहे, भरपूर फिरत आहे, आपण एखाद्या गोष्टीने एखादी गोष्ट बांधली आणि ती फिरवायला सोडली तर ती तिरपी फिरणार आहे, सरळ नाही फिरत. काही वेळानंतर काय होते? आपण जर सपोज याला एक धागा बांधला पेना आणि त्याला एखादा छोटासा काही वस्तू बांधली आणि ती फिरवायला सोडली, ती एकदम सेंटरला फिरणार आहे का? काही वेळानंतर ती खाली 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 ती तिरपी होईल. म्हणजे त्याचा जो काही रेज आहे ते कशा उरायला? तिरप्या उरायला. काय उरायला? मग पृथ्वीचंही तसंच आहे. पृथ्वी फिरू राहिली आणि पृथ्वीमध्ये समकेंद्री बल आहे. आणि पृथ्वी का फिरत आहे? तर
गुरुत्वाकर्षणामुळे फिरत आहे. कोणाच्या गुरुत्वाकर्षणामुळे? सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे. दोघांकडे गुरुत्वाकर्षण आहे, बरोबर आहे की नाही? दोघांकडे गुरुत्वाकर्षण आहे, म्हणजे सूर्य पृथ्वीला अट्रॅक्ट करून ठेवते आणि पृथ्वी चंद्राला अट्रॅक्ट करून ठेवते. त्याचं काही घेणं नाही आपल्याला. चंद्राला ठेवू नाही ठेवू काही घेणं ना. पण सूर्य पृथ्वीला अट्रॅक्ट करून सूर्याच्या भोवती आपली पृथ्वी फिरू राहिली, म्हणजे सूर्याचं गुरुत्वाकर्षण. म्हणजे आपली शक्ती कुठे केंद्रित झाली आहे? सूर्यापाशी केंद्रित झालेली आहे. आपण फिरू तर राहिलोच, फिरू राहिलो तरी, आणि आपण स्वतः फिरू राहिलो, पृथ्वी फिरू राहिली आणि सूर्याच्या भोवती फिरणं चालू आहे, परिभ्रमण चालू आहे, आणि स्वतः फिरणं चालू आहे, परिभ्रमण चालू आहे. जेव्हा अशा दोन्ही सिच्युएशन होतात तेव्हा काय होते? तर वाऱ्यांचा वेग हा तिरपा होते. वाऱ्यांचा वेग काय होते? तिरपा होते. पाहिजे बरोबर. इथे काय होते? वाऱ्यांचा वेग तिरपा होते. वाऱ्यांची दिशा तिरपी होते. कोणत्या कारणाने? तर परिभ्रमण. कुठल्या कारणाने होते? पृथ्वीचे परिवलन. फक्त परिवलन नाही, सूर्याला परिवलन नसते. सूर्य कोणाभोवती फिरत नाही किंवा सूर्य स्वतःभोवती फिरत. जे ग्रह स्वतःभोवतीही फिरतात आणि दुसऱ्या भोवतीही फिरतात त्यांनाच परिवलन गती असते. जे स्वतःभोवती फिरत नाही, जे फक्त सूर्यभोवती फिरतात त्यांना परिभ्रमण गतीच असते, दुसरं काही नसते. समजत आहे काय? म्हणून पृथ्वीला परिवलन गती आहे, परिभ्रमण गती पण आहे. म्हणूनच पृथ्वीवर रात्रंदिवस तयार झालेला आहे. स्वतःभोवती फिरते, सूर्यभोवती फिरते, म्हणून रात्रंदिवस तयार झालेला आहे. बाबा पाहिजे बरोबर. नाहीतर काय झालं असतं? रात्रंदिवसच नुसता एक भाग पुरा अंधारातच राहिला असता नेहमीसाठी, एक भाग पूर्ण उजेडातच राहिला असता नेहमीसाठी. आता ह्या सूर्याच्या भोवती हे फिरू राहिली पृथ्वी. आता ही अशीच फिरेल ना, तिची काही हालचाल करू राहिली काय? नाही. हा एवढा अर्धा भाग इकडल्या साईडचा, अर्धा भाग याच्या समोर आहे. तो अर्धाच राहिला असता नेहमीसाठी समोर, तोच राहिला असताना. आता काय राहिली? पृथ्वी फिरू राहिली. म्हणजे पृथ्वीचा आता हा भाग होता सूर्याकडे, आता दुसरा भाग येईल सूर्याकडे. म्हणून हे दिवस रात्र तयार होते. कशामुळे? परिवर्तनामुळे. त्यामुळेच हे वाऱ्याच्या दिशाही बदलतात. म्हणून हे वारे तिरपे असतात. कसे असतात? तिरपे असतात रे बाबा. पाहिजा. कशामुळे? परिवलन, परिभ्रमण नाही. कशामुळे? परिवलनामुळे. परिवलनाचा परिणाम आहे की वारे हे काय असतात? उपदिशेकडून किंवा मग 45 अंशाच्या डिग्रीत किंवा 45 डिग्रीत कलटलेले असतात. असा प्रश्न येऊ शकतो. 45 अंशात काय असतात? तिरपे झालेले. 90 अंशात नाही, ते खाली असते, वरती असते, या साईडला असते, या साईडला असते. तर 90 अंशात आपण म्हटलं असतं, कारण आपण पाहिलं पूर्ण सर्कल 360 असते. 4 भाग केले तर ते 90 होतात. बरोबर. या दिशेत जर असता वारा, या दिशेने असतात, या दिशेने असतात, मग इथे 90चा कोण तयार झाला असता. आता काय उरलं? वारा या दिशेने आहे आणि असं आहे, म्हणजे इथे कितीचा कोण तयार उरलं? 45चा तयार उरला. कशाचा तयार उरला? 45चा. पण वारे जर असे असते आणि हे असं, तर इथे कितीचा तयार होईल? आता 90चा तयार होईल. म्हणून वारे 45 अंशात तिरपे झालेले. कारण आहे परिवलन. काय आहे? ठीक आहे. पाहिजे. दोन कन्सेप्ट क्लिअर झाले की इथे जास्त कमी दाबाचा पट्टा, परत इथे जास्त दाबाचा पट्टा कसा काय निर्माण झाला बा? कारण तापमान तर काय होणार आहे? विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना कमी 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 असंच होत जाणार आहे. कमी जास्त असं होणार नाही. बरोबर आहे की नाही? पण हे पट्टे का निर्माण झाले? त्याचं कारण हे आहे. त्याचं कारण हे पण आहे की येथे हवा हलकी होते, हलकी होऊन वरती जाते, वरती होऊन जाऊन परत बाष्प धारण करते, परत भारी होते, भारी होऊन परत ते भारी झाल्यामुळे तिचं वेट तिला सांभाळलं जाते, म्हणून परत पृथ्वीवर येते. येथे पृथ्वीवर आल्यानंतर उष्णता भेटत नाही मोठ्या प्रमाणात, म्हणून ती मग दिशा बदलवते, मग वरती जात नाही, मग डायरेक्ट किती येते? येथे मोठ्या प्रमाणात पाऊस देते, कारण इथे थोड्या प्रमाणात उष्णता भेटते आणि इथे खाली होऊन जाते. परत इकडे मग दिशा बदलवते, इकडे परत जाते किंवा मग वरती जाते, वरती जाऊन परत इथे जाते. पण तिचा व्याप जो असते तो मोठ्या प्रमाणात असते. हवा काही कमी झालेली नसते, हवा आहे तेवढीच आहे. बरोबर आहे? लक्षात ठेवा. पण इकडे जागा काय होत जाते? कमी कमी होत जाते. म्हणून वारे परत तिकडून मग आपली दिशा बदलवतात. ठीक आहे? पाहिजे रे बरोबर. पाहिजे. दोन गोष्टी कन्सेप्ट क्लिअर केल्या. दोन गोष्टी. ठीक आहे? पद्धतशीर पाहिजे की हे तिरपे का असते आणि हे दाबपट्टे जे आहे ते कमी जास्त असे का निर्माण झाले. दोन गोष्टी आहेत. ठीक आहे? समजून आला? पाहिजे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा, विषुववृत्त हेच होय ना? हेच होय ना? हे होय विषुववृत्त. बरोबर. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे वारे वाहतात आणि विषुववृत्ताच्या उत्तरेकडे वारे वाहतात. ठीक आहे ना? पाहता दोन्ही याच्यात फरक आहे. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे वारे वाहतात, उत्तरेकडे वाहतात,
परंतु दोन्हीच्या वेगांमध्ये फरक आहे. उत्तरेकडील वाहणारे वारे जास्त वेगाने वाहत असतील की दक्षिणेकडील वाहणारे वारे जास्त वेगाने वाहत असतील? कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. उत्तर ध्रुव जे आहे किंवा मग उत्तर गोलार्ध जो आहे तिथे जास्तीत जास्त भूपृष्ठ आहे. कोणचं पृष्ठ आहे? आणि खाली जेव्हा आपण दक्षिण गोलार्धात जातो इथे जास्त प्रमाणात भूपृष्ठ आढळून येणार नाही. इथे काय आढळणार? पाणी. काय? जल आहे की नाही? पाणी आहे. तसे जवळपास 71.20 किंवा 71.80 जवळपास पूर्ण जगात पाणी आहे, पृथ्वीवर पाणी आहे, बरोबर आहे. हा जास्तीत जास्त दक्षिण गोलार्ध जो आहे पूर्णपणे पाण्याचा म्हणजे समुद्र, पूर्णपणे समुद्र आहे. आणि इकडे जमीन आहे की नाही? दोन गोष्टी क्लिअर असतात. उत्तर ध्रुव किंवा मग विषुववृत्ताच्या उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात काय आहे? जमीन आहे, भूपृष्ठ आहे. भूपृष्ठ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. भूरूपे, भूपृष्ठे, सपाट जमीन, मैदाने असतात की नाही? पाहायचं आपण. आणि इकडे आता समुद्रावर काय आहे? काहीच नाही. समुद्र सपाट, एकदम सपाट आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे इकडे वाहणारे पूर्णचे पूर्ण वारे समुद्रावरून प्रवास करत, त्यांच्या मधात कुठलाच अडथळा नाही, अडथळाच नाही. इकडे आल्यानंतर त्याच्या मधात झाडं, झुडपं, बिल्डिंगा, पर्वतरांगा, सर्व अडथळेच आहे, बरोबर आहे की नाही? जसं आपण इथे जर पाहिलं की भारतात इथे आल्यानंतर इथे जो काही पश्चिम घाट आहे, पश्चिम घाटामध्ये इकडे येऊन वारे अडतात, इथे पाऊस देतात, म्हणजे अडथळा आलाच. हे फक्त पश्चिम घाट, इथे हिमालय आहे परत, म्हणजे अडथळे हवेच्या मधात येऊच राहिले. तिकडे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे हवेच्या मधात अडथळे, वाऱ्याच्या मधात अडथळे. मग हवेचा वेग कमी होईल की जास्त? कमी होईल, बरोबर आहे की? आणि इकडे कोणताच अडथळा नाही, पूर्णपणे समुद्र आहे, म्हणजे वाऱ्याचा वेग कसा असेल? म्हणजे दक्षिण ध्रुवावर किंवा मग विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे वाऱ्याचा वेग काय असतो? तो एवढा भयानक असतो की खूपच मरतात माणसं तिथं, चालता येत नाही. 180 किलोमीटर पर आवर. किती? 90च्या स्पीडच्या गाडीवर बसत. 90ची स्पीड पाहायचं काय असते सिच्युएशन, बरोबर आहे की? तिथे 180च्या स्पीडनं वारे असतात. वारे माणसं चालू शकत नाही, चालू शकत नाही. हवा लोटते मागे, एक पाऊल टाकलं की डाब आवर मग. एवढी भयानक सिच्युएशन, एवढी भयानक. काही वारे असे आहेत की ते आपल्याला विजा पोचवतात, असं वाटते सुया टोचून राहिलो कुठे आला. एवढी भयानक सिच्युएशन आहे इकडे. 40 डिग्री पर्यंत, 40 अंशापर्यंत आपण, हे तर 23.5 पर्यंत ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण इकडे जसं जसं आपण खाली जाऊ 40 अंशावर, जवळपास 40 अंशाच्या जवळपास, 40 ते 50च्या जवळपास, 40 ते 50च्या जवळपास वारे वाहतात. त्यांना म्हणतात गरजणारे वारे. कोणते वारे? गरजतात. गरजतात म्हणजे करून दाखव. हे आवाज असते ना वाऱ्याचा, आहे की नाही? आवाज करतात, आवाज करतात. जास्त मोठ्या प्रमाणात आवाज असते, पण आवाज असते. गरजणारे 40 म्हणतात त्यांना. काय म्हणतात? 40 अंशाच्या खाली ते 50 पर्यंत, 40 ते 50 पर्यंत. 40 अंश किंवा 40 अंशावरचं जे अक्षरवृत्त असेल ते 50 अक्षरवृत्ताच्या दरम्यान, 40 अक्षरवृत्त 50 अक्षरवृत्ताच्या दरम्यान जे वारे असतात त्यांना म्हणतात गरजणारे 40. काय म्हणतात? पेपरला आलेले आहेत प्रश्न, मोठे केअरफुली पाहा. 50 ते 60च्या दरम्यान. दक्षिणेकडची गोष्ट करू, उत्तरेकडे जायचं नाही, ठीक आहे ना? म्हणजे जिलेबी देऊ राहिलो भाज्याकडे पाहायचं नाही, लक्ष देत आहे काय? पद्धतशीर पाहिजे. 40 ते 50, आता 50 ते 60 वेग वाढला आणखी वाऱ्यांचा वेग. जसे जसे आपण विषुववृत्ताकडून दक्षिणेकडे जाऊ तसं तसं वाऱ्यांचा वेग काय होते? 40 ते 50 वाऱ्यांचा वेग आहे. आता 50 ते 60 वाढला वेग वाऱ्यांचा. आता इथे वारे असतात खडबडलेले. कोणते वारे असतात? इथे वादळ मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. वादळ, विमानं उडत नाहीत बाबू त्या समुद्रात, समुद्राच्या वरतूनही विमान जातात. त्यात 50 ते 60च्या दरम्यान विमाने जात नाही, गेला की फसलं होय ते डायरेक्ट अंदरे समुद्रात. एवढी खतरनाक सिच्युएशन. विमाने जात नाही त्या भागात, जहाजाचा काही प्रश्नच येत नाही. तिथे गेला की ते खाली ओढून गेले डायरेक्ट. एवढा मोठ्या प्रमाणात हवा असते बाहेर. वादळ
खळवळलेले असतात ते वारे, कोणाला सोडत नाही, जमत असतात. 50 ते 60च्या दरम्यान, 60 ते 70 इथे असतात झोमणारे वारे. कोणचे वारे असतात? 60 अंश ते 70 अंशापर्यंत किंवा 60च्या पलीकडे पूर्ण म्हटलं तरी इथे कोणते असतात? झोमणारे वारे. कोणचे वारे? झोमतात, झोमणारे वारे. पाहिजा त्यांना म्हणतात झोमणारे 60. काय म्हणतात? 40 ते 50च्या दरम्यान असतात त्यांना म्हणतात गरजणारे 40. 50 ते 60च्या दरम्यान असतात त्यांना म्हणतात खळवळलेले 50. आणि 60च्या पलीकडे असतात त्यांना म्हणतात झोमणारे 60 वारे. पृथ्वीवरचे वारे, पण दक्षिणेकडचे फक्त विषुववृत्ताच्या पेपरला आलेले आहेत, पेपरला आधी येणार आहेत. याचा परिणाम काय झाला तर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे मानवी वस्ती कमी आहे. मानवी वस्ती काय? कारण माणूस तिथे सर्वाइव्ह करू शकत, बरोबर आहे. या वाऱ्यांमुळे वादळ निर्माण होतात. काय निर्माण होतात? वादळ. आपल्या इकडे तर खूप कमी आहे, तिथे रोजचे वादळ असतात. त्या समुद्राकडे जर आपण तिथे सिच्युएशन पाहिली तर तिथे रोजचे वादळ असतात. तिकडे विमानही वाहत. घटना घडलेल्या आहेत, कितीतरी विमानं गेली आहेत, त्याच्या बाजूने गेले, त्यांना जर ओढलं नाही की झालं वांदेस. अशा घटना घडलेल्या आहेत. सायंटिफिकली, जिओग्राफिकली सर्व गोष्टी या घडलेल्या आहेत. त्याचं कारण वारे होय आहे की नाही? त्याचं अंधश्रद्धेनुसार वेगळं काही कारण लोक सांगत असतील तर ते नाही, हे आहे वारे. वारे लक्षात ठेवजा बरोबर पद्धतशीर. काय म्हणतात? लक्षात येत आहे? पद्धतशीर पाहिजे. वारे दक्षिणेकडे म्हणजे हे वेगवान आहे. याच्यापेक्षा उत्तरेकडील वाऱ्यांपेक्षा दक्षिणेकडील वारे वेगवान असतात. बिकॉज देर हॅज नो एनी हर्डल. कोणत्याच प्रकारची अडचण, कोणत्याच प्रकारचा अडथळा तिथे नसते, कारण मोठ्या प्रमाणात तिथे समुद्र भाग आहे. समुद्र आहे, महासागर आहे, पाण्याचा भाग आहे, जमीन नाही आहे. जमीन लक्षात येते? काय महत्व लक्षात येते? पाहिजे. त्याचे पलीकडे जाऊन त्याचा असा परिणाम झाला की हे जे समुद्र आहे येथे मोठ्या प्रमाणात लाटा असतात. काय असतात? आता माणसाने जर लोटू शकते हवा तर मग ते पाण्यात लोटणार नाही, म्हणून तिथे मोठ्या प्रमाणात लाटा तयार होतात. काय तयार होतात? त्याच्यानंतर असा महत्वाचा परिणाम असा की बर्फाच्या लाटा तयार होतात. काय तयार होतात? बर्फाच्या लाटा तयार होतात. पाहिजे बरोबर. बर्फाच्या लाटा. कोणचा खंड आहे खाली? अंटार्क्टिका की आर्टिक? अंटार्क्टिका आहे की नाही? काही प्रमाणात लोक राहत असतील, काही असेल, तो नंतरचा विषय, बरोबर आहे. अंटार्क्टिकावर एक सिच्युएशन अशी असते की खूप जास्त प्रमाणात थंडीही असते आणि खूप मोठ्या प्रमाणात वारे पण असतात. थंडीमुळे समुद्राचं पाणी गोठते आणि वाऱ्यामुळे ते जे पाणी आहे ते लोटल्या जाते. आता लोटल्या जाते म्हणजे काय उरलं? खालचं पाणी हलू लागलं, वरती पाणीचा बर्फ झालेला आहे, ते पाणी काय करणार आहे? त्या बर्फाला फेकणार आहे. एवढी भयानक सिच्युएशन असते. जसा कचरा उडते की नाही हवेत, तिथे तसा बर्फ उडतो. बर्फ म्हणजे काही बारीक बारीक नाही, बरोबर आहे. हे ओढले गोटेचे गोटे बर्फ. एवढी वाईट सिच्युएशन असते. लक्षात येत आहे? हे सर्व आहे, हे पृथ्वीवरच घडून राहिलं. त्याचं कारण हे सर्व वारे. लक्षात येत आहे? पाहिजे. समजलं का? हे नक्की समजू लागलं तुम्हाला? नक्की, काहीच प्रॉब्लेम नाही. आता येऊ आपण जागतिक करून थोडंसं पुढे. जागतिक करून थोडं पुढे येऊ. फक्त भूपृष्ठ, भूमी आणि समुद्र यांचा विचार केला तर आपण वाऱ्यांचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार? एक असतात दरीय वारे. कोणचे वारे? आणि एक असतात पर्वतीय वारे. कुठले वारे? पाहिजे रे. पर्वतीय वारे केव्हा वाहतील? रात्री की सकाळी, म्हणजे दिवसाने की रात्रीने? पर्वतीय वारे म्हणतात. दिवसाने वाहतील पर्वतीय वारे. कुणीकडून कुणीकडे? पर्वताकडून पृथ्वीकडे की पृथ्वीकडून पर्वताकडे?
दोन, हा, पर्वतीय आणि दरीय. फक्त रात्रीचा विचार करा, नाही का दिवसाचा विचार करा. ठीक आहे, काय दिवस आहे, दिवस काय आहे, उष्णता वाढेल की कमी होईल? वाढणार आहे, उष्णता वाढणार आहे. बर, आता उष्णता वाढली, पाणी लवकर गरम होते की जमीन लवकर गरम होते? जमीन लवकर गरम होते की नाही? पाणी लेट होते की नाही गरम? हे इकडे आता उष्णता याच्या पहिले वाढेल. समुद्राचा आणि भूपृष्ठाचा विचार करा. उष्णता कुठे वाढेल? लवकर भूपृष्ठावर वाढेल. इकडे उष्णता लवकर वाढणार नाही. इकडे उष्णता लवकर वाढेल म्हणजे इकडला दाब कमी होईल. इकडला दाब कमी होणार नाही. आता वारे कुठून कुठे जातील? समुद्रावरून किंवा पर्वतावरून? समुद्रावरून किंवा पर्वतावरून इकडे जातील. पर्वतावरून, लक्षात ठेवा, पर्वतावरून ठेवा, कुठून ठेवा, कारण पर्वतीय भागात थंड हवा असते. आपण जर उन्हाळ्यात गेलो ना, भर उन्हाळ्यात काश्मीरला, तिथे ऊन नसते, काळजीच नका, काळजीच नाही करायची. पांढरे फडक लोक आहेत तिथे, तेच होय का? बरोबर आहे की नाही? पर्वतीय भागात थंडी जास्त असते, तापमान कमी असते. तापमान कमी असणे म्हणजे दाब जास्त असणे. आता इकडे दिवसाला काय उरालं? तापमान वाढू राहिलं. तापमान काय उरालं? वाढू राहिलं. बरोबर आहे की नाही? पाहिजा तापमान वाढत आहे. आता इकडे दाब कमी झाला, तापमान वाढलं, दाब कमी झाला. इकडे तापमान कमी आहे, दाब जास्त असेल. आता जास्त दाबाकडून पर्वतीय वारे, पर्वतीय वारे. जास्त दाबाकडून पर्वताकडून भूपृष्ठाकडे पर्वतीय वारे. केव्हा वाहतात? दिवसांनी. केव्हा वाहतात? दिवसांनी. ठीक आहे, पर्वतीय वारे दिवसांनी. जास्त दाबाकडून पर्वताकडून. बरोबर आहे की? कारण पर्वत काय असतात? थंड असतात. तिथलं वातावरण काय असते? ते गरम व्हायला वेळ लागते. बरोबर आहे. देनी दरी, दर्या माहिती आहे का तुम्हाला? दर्या, 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 दर्या नाही, दर्या म्हणजे समुद्र होते. दर्या म्हणजे काय होते? दर्या, दर्या नाही. दर्या दर्यामध्ये लय फरक आहे. ओ, जेवढा फरक यशस्वी आणि अयशस्वी विद्यार्थी असते तेवढाच फरक आहे दर्या आणि दर्या. समजून आलं का तुम्हाला? पाहिला, दर्या आणि दर्या. दर्या म्हणजे समुद्र. ते गाणं ऐकलं का तुम्ही? दर्या किनारे ऐकलं का? ज्याला येत असेल त्यांना नंतर म्हणायचं लेक्चर झाल्यावर. ओके, समजून आलं तुम्हाला? ते दर्या समुद्राच्या किनारी म्हणते, आहे की नाही? बंगला पाहिजे म्हणते समुद्राच्या किनारी. मर हवे कसा होईल बंगला? बांधला तरी राहणार आहे का बंगला? मॅटासारख्या गोष्टी आहे की नाही? असो, तो आपला विषय नाही. आणि दर्या, दर्या म्हणजे काय होते? पर्वतीय भागात दोन्ही बाजूने उंच असं उंचवट भाग, शिखर तयार होते. मधातला जो खोलगट भाग असतो त्याला दर्या म्हणतात. दर्यातून नद्या वाहतात किंवा काही वाहते. आता काय होईल? दिवसाने किंवा रात्रीचं किंवा दिवसाचं म्हणा, काही प्रॉब्लेम होणार नाही. आता दर्यांचं तापमान, उष्णता आहे, हे भूपृष्ठ आहे आणि खाली दरी आहे, इथे दरी आहे. आता भूपृष्ठावरचं तापमान वाढेल लवकर की दरीतलं तापमान वाढेल लवकर? भूपृष्ठावरचं वाढेल. आता इथलं तापमान कमी आहे, इथलं तापमान वाढलं. बरोबर आहे की नाही? दरीतलं तापमान कमी आहे, पृष्ठावरचं तापमान वाढलं. तापमान वाढलं म्हणजे दाब कमी झाला. इथलं तापमान कमी आहे म्हणजे दाब वाढला. आता दर्यातली वारे कुठे जाती? दरीय वारे. कोणती वारे? केव्हा? रात्री की दिवसात? हे दोन्ही वारे जे आहे रात्री वाहू शकतात आणि दिवसाही वाहू शकतात. एवढं काही टेन्शन घेत बसू, कारण ऋतू वेगवेगळे. ठीक आहे, आता रात्रीचा आणि दिवसाचा फरक समजून घेऊ. दोन वारे, आता रात्रंदिवस. आता कायचा विचार करायचा? खारे वारे, मतलई वारे. बरोबर आहे की नाही? दोन वारे, खारे वारे आणि आता खारे वारे म्हणजे आहे म्हणजे काय? लाईट लागले तुमचे? खाऱ्या पाण्याचे वारे असतात.
समुद्रावरून आलेले असतात, क्षार धारण करून आलेले असतात. नक्की नक्की ना, बरं ठीक आहे. पण कधी, रात्री किती दिवसा, तेही समजलं पाहिजे. खारे वारे कधी वाहतात, रात्री किती दिवसा. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं प्रॅक्टिकल घरावर जा, नदी नाले असतील तर त्याच्या बाजूला समजा घराच्या आपल्या पहा हवा कोकण निघून राहिली, थंडी येते की गरम होते हे पहा. सेन्सिटिव्ह तर आहेच तुम्ही सगळेजण. इनसेन्सिटिव्ह आहे का कोणी, नाही आहे. नक्की इनसेन्सिटिव्ह माणसाला मॅट म्हणतात. जो मॅट नाही तो सेन्सिटिव्ह असते, म्हणजे आपल्याला गरम होय हवा की थंडी होय हवा समजते. तेवढं आपण चटकेल लोक आहोत, काही टेन्शन नाही. थंड गरम समजते बरोबर आपल्याला, आहे की नाही, टेन्शन नाही त्याचं. बरोबर पाहिजे. खारे वारे रात्री की दिवसा, खारे वारे रात्री वाहतील की दिवसा वाहतील. केव्हा वाहतील खारे वारे. तापमान पाहिजे, काय गरम लवकर होते काय थंड लवकर होते समजलं पाहिजे. रात्रीचा विचार करू, कधीचा विचार करू. पहिले हा विचार की पृथ्वी लवकर गरम होते, जमीन लवकर गरम होते की पाणी लवकर गरम होते. लवकर गरम होते. थंड काय होते लवकर, जमीनच होते रे. गरम आहे लवकर जमीनच होते आणि थंड आहे लवकर जमीनच होते. हे तापते वेळाने आणि थंड आहे वेळाने सगळं, बरोबर आहे की. आता रात्रीचा विचार करायला पाहिजे. आता रात्रीचा विचार करायचा. आता पाणी तापलं दिवसभर, थंड व्हायला वेळ लागेल. पृथ्वी झाली थंडी, जमीन झाली, याला थंड व्हायला वेळ लागेल, भरपूर वेळ लागेल. रात्रीची गोष्ट करतो आपण. आता याला उष्णता तर गेली, दिवस गेला म्हणजे आता हे थंड होण्याच्या मार्गावर लागेल, पण याला वेळ लागेल ना. थंड होण्याच्या मार्गावर आहे परंतु वेळ लागते, म्हणजे इथली उष्णता आहेच कायम. इकडे उष्णता पूर्णपणे कमी झाली, जमिनीवरची उष्णता पूर्णपणे कमी झाली भाऊ, आणि इकडली उष्णता कमी झाली वेळ लागेल, कारण हे थंड होत नाही लवकर पाणी, बरोबर आहे. इकडली उष्णता आहेच, इकडली उष्णता कमी झाली. उष्णता कमी झाली म्हणजे दाब वाढला, बरोबर. इकडली उष्णता आहे तेवढीच आहे म्हणजे दाब कमी आहे. उष्णता तेवढीच आहे म्हणजे दाब, उष्णता कमी व्हायला वेळ लागेल नाही ना, कारण पाणी थंड कमी वेळानं होते ना. वेळ लागते ना पाणी थंड व्हायला. पाणी थंड व्हायला काय लागते, गरम व्हायला वेळ लागते, थंड व्हायला वेळ लागते पाणी. मग रात्रीच्या वेळेस लगेच जशी रात्र तयार होईल, जशी संध्याकाळ होईल, तसंच काय होईल, सडकीवर चालून पाहायचं दिवसात. सिमेंटचे कॉन्क्रीटचे रोड आहेत ना आपल्याकडे, हो म्हणा, हो आहे ना, हो कॉन्क्रीटचे रोड आहे. भर दुपारी 1-2 वाजता चालून पाहायचं आणि 4-5 वाजता चालून पाहायचं. लवकर कमी झालेलं असते, थंड झालेलं असते, बरोबर आहे की नाही. आणि आपल्या घरावर असते पाण्याची टाकी, ते रात्री 10 वाजता घेसान तरी गरमच पाणी लागणार आहे आपल्याला, आहे की नाही. हो, खेड्यापाड्यातच आहे ते, डायरेक्ट आंघोळच करतात लोक रात्री, काही टेन्शन नाही. गरम पाणी करायचं कामच नसतं तेव्हा, टाकीच गरम असते डायरेक्ट, ऑलरेडी टाकी गरम पाण्याची, बरोबर आहे की नाही. मग ते 10 वाजता का गरम, 6 वाजता तेवढं डुबला, मग त्याला थंड व्हायला पाहिजे होतं. जमीन तर झाली थंडी, कारण पाणी थंड व्हायला वेळ लागते. म्हणजे इथली उष्णता इथली कायम आहे अजूनही, इथली उष्णता पूर्णपणे नष्ट झाली, उष्णता कमी झाली म्हणजे इथला दाब वाढला. इथे उष्णता आहे म्हणून इथला दाब कमी आहे, बरोबर आहे की नाही. वारे आता या जमिनीकडून सागराकडे वाहतील. रात्रीच्या वेळी वारे भूपृष्ठाकडून समुद्राकडे वाहत असतात. रात्री कुठून कुठे, जमिनीकडून समुद्राकडे, जमिनीकडून इट्स कॉल्ड मतलई वारे. जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे जे वारे असतात त्यांना म्हणतात मतलई वारे. कोणते वारे, मतलई वारे. रात्री वाहतात. केव्हा वाहतात, बरोबर समजून घेणार कन्सेप्ट, अशी काही लक्ष देणार ते मास्तर आहे जास्त लक्ष देत नाही, आहे की नाही. हातच लावत नाही. माझ्यासमोर असे उदाहरण झाले, मास्तर हातच लावत नाही त्या गोष्टी, त्याला येत नाही तो कसा सांगेल, बरोबर आहे की नाही. हातच लावत नाही त्या गोष्टी, मोठं कन्फ्युजन होते. पण कन्फ्युजन होऊ द्यायचं, मी जिवंत आहोत तोपर्यंत कन्फ्युजन होऊ द्यायचं, टेन्शनच नाही घ्यायचं. मेलो तरी आता व्हिडिओ आहे काही. आता ते व्हिडिओ कोण डिलीट करू शकते काय, युट्यूबवर आला आपण लयच, आपण जर भामटेपणा केला तर मग ते युट्यूबवर डिलीट करतील. आपण काही एवढा भामटेपणा करत नाही, एवढे खालच्या स्तरावरचे लोक नाही आम्हाला, काही टेन्शन नसतं, बरोबर आहे की नाही. सो आता काही झालंय मला तर आहे, काही टेन्शन नाही, बरोबर आहे की नाही. हे वय रात्रीची गोष्ट. मतलई वारे वाहतात, जमिनीकडून सागराकडे वाहतात.
कुणीकडून कुणीकडे. आपण रात्रीचा विचार केला, आता करू दिवसाचा विचार. दिवसाने दिवस निघाला, दिवस निघाला म्हणजे सूर्य निघाला आहे की नाही. मित्र उगवला, मित्र म्हणतात ना सूर्याला, मित्र आहे की नाही. निघाला पाहिजे. आता सूर्याची किरण पाण्यावर पडून राहिली तेवढी, समुद्रावर जमिनीवर पडून राहिली तेवढी. पण गरम काय होईल लवकर, होईल की नाही. जमीन लवकर गरम होईल, याला वेळ लागेल गरम होईल. आता पटकन इमिडिएटली गरम झाली जमीन. हे गरम व्हायला वेळ लागेल. हे एवढी काही गरम झाली नाही. पाणी अजूनही गरम झालं नाही, समुद्र अजूनही गरम झालं नाही, जमीन एकदम गरम झाली. गरम झाली म्हणजे इतकी उष्णता वाढली. उष्णता म्हणजे दाब, बरोबर आहे की. दाब काय झाला, इकडे उष्णता वाढायचीच आहे म्हणून दाब आहे तेवढाच आहे, म्हणजे जास्त दाब. इकडे दाब कमी झाला. आता इकडून इकडे वाहतील पाणी, जास्त दाबाकडून, कारण जमीन जास्त गरम झाली ना पाण्यापेक्षा, म्हणजे उष्णता इकडे वाढेल. उष्णता वाढ, जशी उष्णता वाढते त्याच्या अपोजिट अट्रॅक्शन कोणाचं असते, दाबाचं असतं. प्रेशर कशाचं असते, पाहिजे. म्हणजे दाब इकडे कमी झाला, इकडे दाब आहे तेवढाच आहे. याच्या तुलनेत इकडला दाब कमी झाला म्हणजे वारे दिशा बदलतील. आता वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतील. इट्स कॉल खारे वारे. त्याला काय म्हणतात, खारे यासाठी म्हणतात की समुद्रावर येतात प्रवास करतात. समुद्राचं पाणी खारं असतं की वारे खारेगिरी नसतात. हा, खारेगिरी नसतात भाऊ. नाही तर मन सांगते मग मीठच असते वारे, खाऊन पाहायचं वारे कसे खासान बा, काही निवड काही नसते. थोड्याफार प्रमाणात क्षार असतात त्याच्यात इन्क्लूड झालेले, तो काही मोठा गोष्ट, ते काही मोठी गोष्ट नसते. त्याचं काही एवढं टेन्शन घेत बसायचं नाही. खारे वारे म्हणजे काय, समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे. कधी वाहतात, दिवसाने वाहतात. कधी वाहतात, दिवस. बाबूरे समजून घे रे बा, प्रश्न येते रे. रात्री वाऱ्यांना काय म्हणतात, रात्री वारे जमिनीकडून पृथ्वीकडे वाहतात, जमिनीकडून सागराकडे वाहतात की सागराकडून पृथ्वीकडे वाहतात, म्हणजे जमिनीकडे वाहतात. प्रश्न येणारच आहे. दिवसा वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात, रात्री वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात, बरोबर आहे की नाही. दिवसाच्या वाऱ्याच्या तुलनेत रात्रीचे वारे थंड असतात की दिवसाचे वारे थंड असतात. जास्त उष्ण वारे कोणते असतात, त्याच्याच ऑपोजिट प्रश्न. रात्री वाहणारे वारे उष्ण असतात की दिवसा वाहणारे वारे उष्ण असतात. मोठी वाईट कंडिशन आहे हे एका कन्सेप्ट. अबे रात्री वाहणारेच थंड असतील ना बाबा, रात्री वाहणारेच थंड असतील, ऑब्विसली थंडी असतील. का, वाय, रात्री कोणते वारे वाहतात, मथले वारे वाहतात, म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे. जमिनीवर मोठ्या प्रमाणात काय, पर्वतीय भाग आहे, मोठ्या प्रमाणात थंड झालेली असते जमीन. लोक राहतात, काही लोक कृत्रिमरित्या थंड बनवतात काही गोष्टीला. सडकीवर पाणी टाकतील, घरातही पाणी असते, सिल्यावर पाणी असते, लोकांच्या सिल्यावर असते, मोटर देतात लावून बम पाणी, जे बापानं साठवून ठेवलं जातं काय पाणी नाही घरणार, हे लोक सिल्यावर पाणी टाकतात, म्हणजे कृत्रिम थंडावा तयार केला जाते की नाही, बरोबर आहे. सडका धुतात लोक, सडका ज्यावेळेला शिवरायले सडकीमध्ये बम मस्त मजा असते. हा ठीक आहे ना, पण पाणी पाहून करावं लागेल ना आपल्याला. पाण्याचा साठा 0.04% प्याज फक्त पाणी आहे फक्त जमिनीवर. 0.04% म्हणतो, 0.04%, 0.4% नाही म्हणून 0.04%, म्हणजे 99.96% प्याज फक्त पाणी नाही, 99.96%, 0.04% प्याज पाणी आहे. तेच लोक भामटेपणा करतात आहे की नाही. आपली तर निघून जाईल पिढी, आपण करूच काही नाही. पुढच्या लोकांचे मोठे वादे आहेत, मोठे वादे, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवा. आज समुद्राचं शुद्ध पाणी करणं काही एवढी साधी गोष्ट नाही आहे. करोडो रुपये, लाखो रुपये खर्च येते, करोडो लाखो रुपये खर्च येते म्हणतात त्या गोष्टी, अब्ज रुपये. ते भारतासारख्या देशानं करावं अपेक्षा ना काढेल. शेतकऱ्याचं कर्ज तर 2-2 वर्षांना माफ करतात ते लोक, ते कुठून करणार. म्हणजे याच्यानंतर येणाऱ्या पिढ्या जे राहतील त्यांची काय सिच्युएशन राहील हे लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही. म्हणजे जमिनीवर लोक राहतात, जमिनीवर वेगळ्या प्रकारचा थंडावा निर्माण होऊ शकते. पर्वतीय भाग असते, पर्वतीय भाग असल्या कारणाने तिथे थंडावा असते. म्हणून जमिनीकडून जे सागराकडे वाहत असतील वारे, म्हणजे मतलई वारे जे असतील रात्री वाहणारे, ते जास्त थंडे असते. आणि दिवसाने जे वाहतात ते वारे थोड्याफार प्रमाणात गरम असते, कारण दिवसानं उष्णता असते, रात्रीनं उष्णता नसते जास्त प्रमाणात, बरोबर आहे की नाही. दिवसा वाहणारे वारे उष्ण असतात थोडे, आणि रात्री वाहणारे वारे शीतल असतात, थंड असतात, बरोबर. लक्षात पद्धतशीर पाहिजे, सर्व गोष्टी पद्धतशीर पाहिजे. पण या दोन पैकी एकाच वाऱ्यामुळे पाऊस पडू शकतो.
एकाच वाऱ्यामुळे पाऊस पडू शकते. सागरी वारे, खारे खारे त्याला सागरी वारे, ते सागरावून येतात, बाष्प धारण येतात, तेव्हा पाऊस पडू शकते. मतली वारे रिकामी असते, तेव्हा मतलबी असतात. काय असतात त्याला काय घेणे नाही. सागरी वारे खारे जरी असले तरी ते काळजी करतात, थोड्याफार प्रमाणात देतात तुम्हाला पाणी. म्हणून काही कडू गोष्टी असल्या तरी ते आपल्या साठी चांगल्या असतात. काही गोड गोष्टी असल्या ते आपल्यासाठी हानिकारक असतात, ते आपल्याला काही करू शकत नाही. आपल्याला सेम प्रोसिजर, कंडिशन तेच आहे की नाही. पा बरोबर पाहिजे, समजलं पाहिजे पद्धतशीर. बरोबर आहे. हे होय वारे 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आलो रे डबल आल दिले. ओके. त्यानंतर मग ते दरीय पर्वतीय, दरीय आणि पर्वतीय, नंतर मग खारे आणि समजले पाहिजे. खेळत असताना तुम्ही 22-30 22-30 खेळत जास विकास, तू 22-30 खेळत जास, मजा येते ना. असो, समजलं काय? समजले का वारे तुम्हाला? नक्की समजले काय? काही प्रॉब्लेम? आता हे जे वारे आहे, हे वारे भारतात वाहतच असतील. काही सिंपल आहे, काय मोठी गोष्ट आहे काय? भारतात वाहतच असतील ना. काही प्रॉब्लेम? बरोबर आहे. आता ते समजलं पाहिजे ना की भारतात येणारे जे वारे आहेत ते नैऋत्यकडून ईशान्येकडूनच का म्हटलं जाते, पश्चिम पूर्वीय वारे काहून नाही म्हटलं जात. तर ते पालन आपण परिवलन गतीमुळे 45 अंशात म्हटलेले असतात. म्हणून वाऱ्याची दिशा नेहमी उपदिशेकडे असते, मुख्य दिशेकडे असते. पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे कधीच वाहतात, तिरपेच वाहतात वारे. कोणतेही वारे तिरपेच वाहतात, पायच. आपल्या इकडे हवा वाहत असेल जनरली तर ती तिरपीच असते. परिवलन, कारण पृथ्वी कंटिन्युअसली फिरत आहे स्वतःभोवती, आणि स्वतःभोवती फिरता फिरताच ते सूर्याभोवती पण फिरत. त्या सर्व फिरल्यामुळे काय झालं, समकेंद्रित जे काही बल निर्माण झालं, त्या बलामुळे जे काही वारे उडाले ते तिरपे निर्माण होऊ राहिले. काय निर्माण होऊ राहिले? आणि या हालचालीमुळे जवळपास काही खंडाचा भाग असेल तो उत्तर 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 ध्रुवाकडे 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 असा वाढत चाललेला आहे. समजलं तुम्हाला? नक्की समजलं? काही प्रॉब्लेम? काहीच नाही, नक्की कुछ भी नाही.